आणि आज आपण या राष्ट्रीय पशुधन एक्स्पोला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परिणित आलात, याचा एक आगळा वेगळा आनंद आहे मला। खरंच पंकजाताई माझ्यापेक्षा लहान आहेत, मी त्यांचा वडील भाऊ आहे, पण कृषी प्रदर्शन राज्याचं भरवत असताना एकीकडे ते सुद्धा कौतुकास्पद होतं, पण हे जसं महापशुधन एक्स्पो आहे तसं ताईंनी केलेलं हे राष्ट्रीय महापशुधन चा कार्यक्रम सुद्धा सर्वात जास्त वडिलकीच्या नात्यानं माझ्या बहिणीचं मी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो। खरं तर आजच्या या पशु महा एक्स्पो मधून बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी घेऊन जाण्यासारख्या आहेत, बऱ्याच शिकण्यासारख्या आहेत। आपल्याकडं तसं पाहिलं तर दुधाचा फार मोठा व्यवसाय नाही आहे। आपल्याकडे शेतकरी काही गावं सोडली तर फार दुभते जनावर सांभाळतो अशातलाही भाग नाही आहे। पण आज देशभरात बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या चांगलं जर आपण पशुधन सांभाळलं तर आपल्या शेतीच्या व्यवसायात जे उत्पन्न होतं नाही होत झालं तर हे दुभते जनावरं आपल्याला आणखीन तेवढंच उत्पन्न देऊ शकतात, हे सुद्धा इथून घेऊन जाण्यासारखं आहे। आणि हे आपण घेऊन जाल एवढाच उद्देश खऱ्या अर्थानं आजच्या या पशुधन महा एक्स्पोचा। आज भाऊंना मला सांगायचं आहे, भाऊ महायुतीचं सरकार आहे, तिथं महायुती म्हणलं की भारतीय जनता पार्टी, शिवसेना